व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण आलो होतो पिंपलेश्वर मंदिर सोनारपाडा डोंबिवली इथे आगरी सामाजिक प्रबोधन संस्था डोंबिवली त्यांनी सामाजिक विवाह आयोजित केला होता आणि आपण आलो होतो। खूप मस्तपैकी विवाह झालेला 16 वधूवरांचे लग्न होते आणि खूप चांगलं झालं। त्यानंतर आपण त्यांना कन्यादान वगैरे सर्व विधी पार पडला। नंतर आपल्याला आईस्क्रीम वगैरे पण भेटलेली आहे आणि नंतर जेवणाची पण सोय आहे। खूप चांगलं नियोजन आहे आपल्या आगरी समाजात। जसं आत्ता त्यांनी 2-3 इंटरव्ह्यू मी घेतले तसे ते सांगत होते खूप प्रचंड पैसे खर्च होतात, की आता त्यांनी आता आपण ज्या सामाजिक विवाहात सहभागी झालो तर आपले खूप पैसे बचत होऊ शकतात। खूप चांगलं आहे। आपल्या लग्न Oh
त्यांची भेट घेतलेली आहे. दुसरे आदेश आणि पूजा हे वधूवरांच्या भेटीसाठी आलेले आहेत. वासुदेव दादा संजय हो परिणाम होता खुर्ची म्हणा तर नवरा नवी खुर्चीवर बसला. नंबर 4 खुर्चीवर बसा. नवरी मोठी बसली आई वडील आपण कन्यादान घेऊन स्टेजवर अजूनही जे व्यासपीठावर आहे दोन सरवले आणि सोडून व्यासपीठाच्या खाली यावं. नंबर 7 पंकज आणि संजना त्यांच्या भेटीसाठी मला आपले सन्माननीय पाहुणे नवरीच्या आई वडील समोर बसले कन्यादान घेऊन मामा मामीचं कन्यादान नंतर होणार आहे. नवरीच्या आई वडील कन्यादान घेऊन 7 ओंकार नलिका झालं पाहिजे करतात त्यांच्यासाठी मला मॅडमने आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि आपला आगरी सामाजिक संस्था डोंबिवली त्यांच्या संस्थेच्या सदस्य होत्या मॅडम. यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. खर्चामुळे अनेक समाजामध्ये अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत. आपल्या रूढी परंपरेनुसार करतायत आणि नवीन नवीन फिल्मी स्टाईलमध्ये काही करत आहेत. त्यामुळे अधिक समाजावर
आपल्या कर्जात बरबाद होतात. म्हणून आम्ही आगरी समाज प्रबोधन संस्था स्थापन केली आणि आगरी समाजामध्ये वधूवरांचं सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. गेल्या 4-5 वर्षापासून हा विवाह सोहळा आम्ही आयोजित करतोय आणि त्यामुळे समाजातील आता यावर्षी खूपच प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी तुम्ही आता बघताय गर्दी आणि उत्साह, त्यामुळे आमचा उद्देश जवळजवळ सफल होत होतोय असं आम्हाला वाटायला लागलं आणि खूपच आनंद होतोय. या सोहळ्यात यावर्षी सहभागी झालेला आहे. प्रत्येक सोहळ्याला अनेक सामाजिक कार्यकर्ते कोणी उत्तर देत आहेत, कोणी वेगवेगळे या सामुदायिक सोहळ्याचे अत्यंत उत्साहाने स्वागत केलं जातोय. यावर्षी त्यामुळे 16 लग्न जमलेली आहे आणि आम्हाला सफल होतोय असं आम्हाला वाटतं. विवाह सोहळा टिंबेश्वर महादेव मंदिरामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतोय, संपन्न झालेला आहे. आपण आयोजक आहात, प्रमुख आयोजक आहात. आयोजकाच्या माध्यमातून काय समाजाला निवेदन करणार आहात, काय मागणी कराल? प्रत्येक सदस्य अध्यक्ष मानला आपापलं काम सातत्याने लोकांची पितरांची पूजा केली जाते आणि पितरांची पूजा करून ते प्रसन्न व्हावे याकरता संपन्न सोहळा केला आणि आज शिक्षणासाठी जागरूकता परंतु ऋण काढून एखादा सण करून हा मेसेज पूज्य सावळाराम महाराजांचा जावा समाजात समाजातील सगळ्या लोकांनी परोपरीने प्रयत्न केले. खऱ्या अर्थाने या संघटनेमध्ये जेवढी लोक काम करतात त्या व्यतिरिक्त बाहेरून सहकार्य आर्थिक मदत करणारा एक मोठा गट आहे. या समाजातल्या अनेकांनी दारू सोडावी, मटण सोडावी, गाणे घालणं ज्याला बोलतो ती सोडावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. परंतु या संस्थेच्या माध्यमातून हा जो उपक्रम साजरा केला त्याचा मेसेज समाजाकडे गेला आणि संस्थेमध्ये 7 लग्न झाली होती ते आज 16 लग्न संपन्न होते. याचा अर्थ असा आहे की समाजातील कलाकारापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि सुधारणा समाजाला सुद्धा आणि त्याचा परिपूर्ण आम्ही संपन्न करण्याच्या वाटेवर असल्यामुळे आज आमचे पूर्वज पितर असतील ते अक्षय तृतीयेमध्ये आम्हाला नक्की आशीर्वाद देत असतील हा आमचा सन्मान सन्मानित साई वक्ता आणि नवरदेव काय धुवायचे यम ब्रह्मावरून आपण सांग पदक नमो नैवे नवरी मुलीचे वडील आपले नृत्याला आपणही मला स्वागत सुभाषजी मुंडे समाजसेवक देसाई पापडीला मला
सोहळा वधू आणि वर यांचा किती बातमी साहेब हा संभव करतात हरिभक्तपणा प्रकाश महाराज 5 नंबर या होता पाणी द्या सर्व लोक या सर्व विवाह आणि ते खरोखर ज्यांनी खूप छान असते विद्यार्थी घडवले होतो नृत्य विश्वास समाजातर्फे या ठिकाणी आपलाही शुभ सन्मान करायचा नवरदेवाच्या हातात नवरीचे हात द्या आणि आईने भारतीय धर्माला सन्मानित समाजसेवक देवीचा करा आपल्याही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ताई या नवरा नवरी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मित्रमंडळींचं आप्तेष्टांचं आणि सर्व मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत. ग्रीष्म ऋतू हो बघू शकता एका सोबत आपण आता 16 लग्न लावलेले आहेत आणि हा लग्नाचं आमंत्रण आपल्याला होतं 3 ब्रह्मा मध्यमांत्रो गणाश्रोता आनंद पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नवरीचे आई वडील खाली इकडे गर्दी जास्त झालेली आहे. भूषण प्राची अविनाश दीक्षा गर्दी आहे गर्दी कमी करा. आपल्या बायला बोलवा. व्यवस्था केलेली आता मामा उपस्थित आहेत. अगदी वधूवर आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही शुभ